सोशल मीडियावर कसे व्यक्त होतो याची सभ्यता पाळावी। आपल्या आई बहिणीच्या बाबतीत जर अशी गोष्ट घडली असती तर आपण असं लिहिलं असतं का, असं त्यांनीही विचार करावा, सारासार विचार करून व्यक्त व्हावं। सगळ्यांनीच ही जी बाब आहे ती अतिशय गांभीर्याने घ्यावी। इथे मी फक्त माझ्या न्यायासाठी नाही बोलत आहे, इथे मी आज सगळ्या सिने क्षेत्रात कला क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या महिलांच्या वतीने बोलतीये। आज त्यांचं प्रतिनिधित्व करते असं मी म्हणेन की समाजामध्ये उजळ माथ्याने जगण्यासाठी आम्हाला एक फ्रीडम असलं पाहिजे, एक मान सन्मान ठेवला गेला पाहिजे। यासाठी तुम्ही सुद्धा ती डिग्निटी पाळणं गरजेचं आहे आणि तो मान सन्मान देणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि तुम्ही ते कराल अशी मी आशा व्यक्त करते। एक प्रश्न असा होता आता आपण ज्या पद्धतीने आता एकच प्रश्न आहे सुरेश दास महिला आयोगाकडे आपण अच्छा ओके वन बाय वन जाऊया। महिला आयोगाकडे प्राजक्ता माळींची माफी मागणार नाही। सुरेश दास म्हणताय प्राजक्ता माळींची मी जाहीर माफी मागणार नाही। मी त्यांना मागणी केलेली आहे। त्यांनी ज्या कुत्सितपणे हशा पिकवण्यासाठी हा मुद्दा उचललाय ज्याला काही बेस नाही, तर मी मागणी केलेली आहे आणि मला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री साहेब, महिला आयोग याच्यावर कठोर कारवाई करतील आणि योग्य ती गोष्ट घडवून आणतील। महिला आयोगाकडे आपण तक्रार दाखल केलेली आहे। आपण कायदेशीर पाऊल म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन दस यांच्या विरोधात काही तक्रार दाखल करणार आहात का? ज्या पद्धतीने आता ते म्हणतायत की आम्ही माफी मागणार नाही म्हणून, तर आपण कायदेशीर पाऊल नेमकं काय उचलणार आहात? महिला आयोगाकडे तक्रार दिलेली आहे। आज किंवा उद्या मुख्यमंत्री साहेबांची भेट मला मिळणार आहे, त्यांना समक्ष जाऊन मी पत्र देणार आहे। उपमुख्यमंत्री साहेबांना जाऊन भेटणार आहे, त्यांना देखील समक्ष जाऊन पत्र देणार आहे, निवेदन करणार आहे। आणि जर गोष्ट काही घडली नाही आणि ही देखील महिला म्हणून हलक्यात घेतली तर डेफिनेटली माझ्या वकिलांमार्फत मी योग्य ती कारवाई करेन आणि माझ्या एकटीच्या न्यायासाठी नाही, मी समस्त कला क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या वतीनं पाऊल उचलेन। आता तुम्हाला एक चान्स दिला ना, बाकीच्यांना पण चान्स। या प्रकरणाची सुरुवात तुम्ही उल्लेख देखील केला करुणा मुंडे यांच्या व्हिडिओपासून झाली होती, तर तुम्ही सुरेश दस यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी करताय। करुणा मुंडे यांची तक्रार तुम्ही महिला आयोगाकडे केली का किंवा करणार आहात का? मी ऑलरेडी त्यांना देखील